तर आता आपण ही दृश्य पाहतोय, तापस बारवर बुलडोझर फिरवला जातोय। तापस बारवर महापालिकेने कारवाईला सुरुवात केलेली आहे। ही तोडक कारवाई सध्या सुरू आहे। आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला सांगितलेलं आहे या संदर्भात अधिकृतपणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही, नेमकी किती कारवाई केली जाणार आहे। मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, बुलडोझर महापालिकेने आणलेला आहे आणि बाहेरचं जे काम आहे ते तोडण्याचं काम सध्या केलं जातंय। महापालिकेकडून बुलडोझरनं या तापस बारवर कारवाई केली जाते, तोडकाम केलं जाते। मिहिरनं आपल्या मित्रांसोबत याच बारमध्ये बसून मद्यप्राशन केलेलं होतं आणि त्यानंतर त्याने मद्यप्राशन करून गाडी चालवली होती। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता महापालिकेला जाग आलेली आहे आणि आता या बारवर कारवाई सुरू केली आहे। तापस बारवर बुलडोझर फिरवला जातोय, ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय, ज्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या महिलेच्या कुटुंबाची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे। त्यांच्या कुटुंबाशी त्यांनी त्यांचं सांत्वन केलेलं आहे, त्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या घरी पोहोचले आहेत। पीडित कुटुंबाची आदित्य ठाकरे, असलम शेख यांनी भेट घेतलेली आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। वरळीमध्ये हिट अँड रन मध्ये महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्या पीडित कुटुंबाची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे तापस बारवर बुलडोझर फिरवला जातोय, कारवाई केली जाते। तर दुसरं दृश्य आहे आदित्य ठाकरे पीडित कुटुंबियाच्या भेटीला पोहोचले।